मी डॉक्टर दयानंद जटनुरे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव. सदर पत्रकार परिषदेमध्ये आपले सर्व पत्रकार बांधवांचे सर्वप्रथम स्वागत करतो आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थात SCERT या नावाने या कार्यालयाला ओळखलं जातं. त्याचे संचालक IAS अधिकारी माननीय राहुल रेखावा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केले जात आहे. ते आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थापन केलं जात आहे. या प्रमुख विषयावरती आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. यामध्ये मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे. हे मार्गदर्शन कोणाला आणि कशासाठी हा जो विषय आहे तो विषय असा आहे, जर्मनी या देशामध्ये उटेनबर्ग राज्यात जे कौशल्ययुक्त मनुष्यबळ लागणार आहे त्याची मागणी जर्मनी या देशाने आपल्या राष्ट्राकडे केलेली आहे. त्याची संख्या एकूण 5 लाख आहे आणि आपल्या देशातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार असल्या कारणाने आणि तशा प्रकारचं कौशल्ययुक्त मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध असल्याने आपण जर्मनीच्या राज्याबरोबर एक करार केलेला की तुम्हाला हे मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून देतो. मात्र त्यातली एक प्रमुख अट अशी आहे की आपलं जे मनुष्यबळ तिथं जाईल किंवा काम करेल त्यासाठी त्यांना किमान संभाषण जर्मनीमधून किंवा जर्मनी या भाषेमधून त्यांना करता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून संभाषण दर्जाची जर्मनी भाषा शिकवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा आंतरराष्ट्रीय करार केलेला आहे आणि या कराराअंतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र धाराशिव येथे 5 वर्ग संख्येने सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी नाव नोंदणीची लिंक राज्याकडून देण्यात आलेली आहे. त्यावरती जे इच्छुक आहेत 5 आपल्या इथं आपल्या जिल्ह्यामध्ये 5 आपल्या जिल्ह्यामध्ये पासून इच्छुकांनी त्या लिंक वरती नाव नोंदणी करायची आहे आणि त्यांना त्या जिल्ह्यातल्या प्रशिक्षण केंद्रावरती प्रत्यक्ष लिंक नोंदणी करणारे क्वालिफाईड आहेत का, आपल्याला जर्मनीला पाठवण्यासाठी जे मनुष्यबळ तयार करायचे तेच आहेत का याची शहानिशा करून अंतिम वर्गामध्ये जर्मनी भाषा शिकू शकणाऱ्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना या ठिकाणी जर्मन भाषेचं शिक्षण संभाषण करता येईल एवढ्या सामान्य स्वरूपामध्ये दिलं जाणार. यामध्ये पहिल्या टप्प्यात आपण स्थानिक स्वराज्य संस्थेतील अर्थात जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद आणि शासकीय शाळा या शाळेतील शिक्षकांना सुद्धा याच्यामध्ये नोंदणी करण्यासाठी आपण मान्यता दिलेली आहे. ते याच्यासाठी की मोठ्या प्रमाणामध्ये जर नोंदणी झाली तर प्रशिक्षण इथल्या स्थानिक पातळीवरती देणारा एक प्रशिक्षक तयार व्हावा हा त्या पाठीमागचा हेतू आहे. प्रशिक्षक तयार करणे आणि प्रत्यक्ष शिकणाऱ्यांना प्रशिक्षण देणे या दोन्ही हेतूने आपल्याला जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र धाराशिव या ठिकाणी सुरू करायचे आहे. याची व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळावी, त्याचा प्रचार मिळावा, लोकांच्या रोजगारांचा हा विषय आहे. या हेतूने आपण याला प्रचार प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं या हेतूने आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती. धन्यवाद. जिल्ह्याला असा काय विशेष कोटा दिलेला आहे का, एवढ्या लोकांची नोंदणी करायची आहे? त्याचा विशेष कोटा काही नाही, जितके नोंदणी करतील तेवढ्या सर्वांसाठी प्रशिक्षण देण्याचं नियोजन. जिल्ह्यात 5 ठिकाणी कुठे कुठे येत नाही पूर्ण आपल्या इथं नाही, जिल्ह्यामध्ये जी 5 ठिकाणं आहेत त्या 5 ठिकाणामध्ये हे कार्यालय जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था येथे एक वर्ग देण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद मुलींची शाळा अर्थात जुनं मल्टीपर्पज आपण हायस्कूल म्हणतो तिथे 2 वर्ग देण्यात आलेले आहेत आणि तिथेच मुलांची शाळा इथे 2 वर्ग देण्यात आलेले आहेत. पण तिला 2 ठिकाणी कोर्सला प्रवेशाची पात्रता कोर्सला प्रवेशासाठीची पात्रता आहे. जे प्रशिक्षक म्हणून प्रवेश घेणार आहेत ते शिक्षक असले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे ते गृह विभाग, ITI विभाग, परिचारिका
या ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी किंवा ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे ते याच्यासाठी पात्र आहेत. हा? वयाची अट काय त्यासाठी? वयाची अट कोणती ठेवण्यात आली? किती महिन्याचा कोर्स आहे? किती वर्ष? हा प्रारंभिक संभाषणाचा कोर्स असल्यामुळे हा अचिव्हमेंट लेवल ज्या शिकणाऱ्यांची जशी आहे याच्यामध्ये फक्त F1 आणि F2 जे संभाषण तात्पुरत्या स्वरूपातलं जे संभाषण असतं तेवढ्या संभाषणापुरताच आहे. त्याच्यामुळे हा जास्तीत जास्त 2 महिन्यापर्यंत हा कोर्स पूर्ण होऊ शकतो. प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना किंवा मुलींना समान वाचता मिळणार आहे. नाही, हे निशुल्क दिलं जाणार आहे आणि त्यांना याच्यावरती कुठल्याही प्रकारचा खर्च वगैरे केला जाणार. ही भाषा शिकण्यासाठी जर्मनी काही शिक्षक येणार आहे. त्या बाबतीतलं सद्यस्थिती तिथं नियोजन नाही. ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण शिकवलं जाणार. ऑनलाईन या म्हणजे जे ऑनलाईन भाषा शिकून जे जाणार आहेत जर्मनीमध्ये कामाला, त्यांच्या पगारीची अट वगैरे काय माहिती आहे का किंवा त्याची कल्पना आहे का? त्यामुळे लोक त्याकडे येतील शिकण्यासाठी. तिथं त्यांचा जो जॉब असेल हे मल्टी जॉब साठीचा आहे. त्याच्यामध्ये ड्रायव्हर सुद्धा समाविष्ट आहे, प्लंबर समाविष्ट आहे. त्यामुळे त्याचा जो जॉब असेल त्याच्यानुसार पुढे जॉब देणं घेणं आणि त्याचा पगार याचं नियोजन वेगळं आहे. हे फक्त भाषा प्रशिक्षण केंद्र याच्या पुरतच मर्यादित आहे. दररोज किती तास चालणार आहे? हे प्रशिक्षण घेणाऱ्यासाठी सोयीचा वेळ कोणता आहे या वेळेनुसार कार्यालयीन दिवसाचा जो वेळ आहे तो पूर्ण वेळ आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवणार आहोत आणि प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्याच्या वेळेनुसार आम्ही त्यांना हे प्रशिक्षण देणार आहोत. या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र कोण देणार आहे शिकण्याचं? राज्य प्रशिक्षण संस्था देणार आहे. त्याची काय परीक्षा वगैरे होणार का? परीक्षा होणार नाही. याच्यामध्ये परीक्षा होणार नाही. लेखी परीक्षा पास होणे वगैरे असा काही विषय नाही. संभाषणाचा हा विषय असल्यामुळे परीक्षा नाही.